आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर. हाँ बोल ना मोहनदा, काय सांगस? तेजूला सांग ना, फोन करायला सांगला आहेस. हाँ सांगत आहो. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. तुम्ही बचत केलेले पैसे चोरण्याचा सायबर क्रिमिनल्सचा हा डाव असू शकतो. अशी कोणती उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात सोशल मीडिया किंवा माहिती नसलेल्या ग्रुप्स कडून इन्व्हेस्टमेंट टिप्स कधीही घेऊ नका. तुम्ही आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती. हॅलो मोहनदा. हा काय रे? अरे तिला माहित हवा काय आपले दोघं हरीश हो सा, तरी ती कॉल नाही उचल. काय झाला, काय बेस्ट आहेस ना? हॅलो, कोट आहेस रे? आहो सा घराच. ठेवू तर? बोल ना. सॉरी हो, तुझा तर बोलायचं नाहीच मन हवा. हे माझा शेवटचा कॉल आहे. याच्या पुढे कॉल मेसेज काही पण आहे तोवर येतील. जरा काळजी घे जोस. मोबाईल आता माझ्याकडे नाही रह. चल ठेवत आहे. अगं थांब ना, मला बोलायचं आहे. बोल पटकन, काय सांगस? अरे बोल ना पटकन, काय सांगस? तर मला कामा हा फार. हा ठेवत. ठेव म्हणजे मी काय तुझीच बोलत राहू? मला काय दुसरी कामा नाही ना. काय ते पण तुला सांगू. तुझ्या शब्दांनी जखमा खोल काय ग, कोणा फोन करेल? माझ्या प्रेमालाच तू दोष दिला. काय रे मोहनदा, काय झाला? फार टेन्शन मध्ये दिसस तो. कोणाची तरी आठवी आहे ना, कॉल पण करता नाही आहे. आज ते दिस ना काय मिळत हार. तर तुम्ही दोघं चांगले होतीस ना, अचानक काय झाला? माहीत नाही यार, काही समजलंच नाही. त्यांनी अचानक काय नांगला ते मला दिसलाच नाही. नॉर्मल गोष्टी फॉर्मल झाल्या, त्याला अचानक माझी प्रॉब्लेम व्हायला लागली. त्यांनी बोलायचंच बंद केला. सोड ना, त्याचा कशाला विचार करस? दुनियात काय एकच पोरगे आहे काय? एक गेले तर दुसरी भेटल. साथ द्यायच्या टायमात ज्ञान नाही दिला पाहिजे. पाण्यात बुडं त्याला वाचवत, पोवाय नाही शिकवत. दादा ना, सोनू चालत गेली काय? ए सोनू, हा आली. आलीस? हा आली ना. काय करत होतीस तर? अगं जरा काम होतं ना. उंटाच्या शेवटचा वर्ष आहे आपला. पुढच्याला कोठारे येशील का कॉलेजला? विचारायला लागेल ग. विचाराय कोणाला? त्याला कैल्याला. तू तर जादीलाच आहेस कामाशी, पण कैल्याला हो नापास करवशील. अगं माझ्या सोड, तू कुठं राहायची आहेस? पुढच्याला तर मला नाही घालवाया पाहत. घरा कराया कोणी नाही. नाया हो काम करून करून हटत हवी. सगळ्यांचे तसाच ग, पण 2 वर्ष शिकून पाहू असा. हे माही, हे माही. अरे पल ना तिकडं, मी तुला दारू बारू काही द्यायचो नाही. अरे दारू कोण मांगे? अरे माल ना काय भरायला आहे? व्हॉट दिस माल? अरे लोठाड. हो, मस्त माल हा रे. ए माहे, पण आताच सांगत आहो, एक तुले ना एक माले. चालेल ना माल. तुला तुला हे दारू घे. आयटम नंबर दिस काय? इकडे ये ना. अगं नको जास, अगं नको जास. ही आजपासून तुमची वहिनीस, बरोबर का नाही ग? मेल्या ना कामा नाही ती भुसलत. मर जा ना मरा कामावर तिकडं. वहिनीस तुम्हाला पण कामा नाही काय? तर काय डबा असा गाडी घेऊन ना, फोडून टाकन तुमची गाडी पण. आजपासून इथं दिसलंच नाही पाहिजेत. माझे लगावला आहेस काय? यंदा सहिला कुठेतरी दूर न्या सांगू. नक्कीच. रायगडला नाही तर कोकण कडेला. ना काय ग, मी वही विसरली माझी व्याकरणची. घेऊन येत आहे बस झाल. अगं मी आली लगेच.
तेजू तेजू अगं थांब ना, उडी कशी आहे? अरे सोड ना म्हणे प्लीज तू जा इथून. लोकांना सांगतील मला परत नाही काही प्रॉब्लेम करायचा. प्रॉब्लेम? काय कामाला तुम्हाला त्रास देस. आता त्रास पण द्यायला लागलो काय? पण एक टाइम होता थोड्यात तू माझी बोलाय तरसत होतीस. फार तरसेल बिमार होतो तोडेन. मला वाटेल तू येशील, तुझा कॉल येईल, अख्खा दी मोबाईल कडे नागत राह, पण नाही तू आलास का नाही तुझा मेसेज आला. अगं पण तुला सांगेल ना मी कामात होतो असं. मी मरतू तरी कामच करत राहतास ना तू. तुझी कामा काही पण नाही खपत. मला घुटन होत होती, माझा जीव निघत होता, मला तुझी फार गरज होती. पण प्रेमात जबरदस्ती नाही ना करता येई म्हणे. मी कशी काय ते तुला नाही समज ना, तू कसा काय ते मला नाही समज. आपले फार अलग आहा. मी स्वतःला बदलवन. 4-5 दिवसात तू पण मला विसरशील. बस आता आताच खपू. लगीन कर तू कोणाशी पण, आग तर माझ्या जीवात लागेल आहे. पण जर अथुलशी फुलगी उडली तर लग्नाचा मांडव पेटा टाइम नाही लागायचा. तू नसताना हसूही हरवलं, डोळ्यांत माझ्या पावसाचं घर झालं. तुझ्या आठवणींना कवटाळून जगते मी अजूनही तुझीच, आम्ही अजूनही तुझीच आहे. आज परत फुटेल आरसा कोणा जोडेल आहे काय? प्रेम करून कोणी कोणाला सोडेल आहे काय? ना तू ओढा ऐकस धेन लावून माझी शायरी, ना तू ओढा धेन लावून ऐकस माझी शायरी, तुझा पण दिल कोणचे पोरीनी तोडेल आहे काय? वा 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 वा. कोणावर तरी प्रेम करायचा म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. प्रेमात हारी राहून घालवेल एक एक सेकंद आयुष्यात दूर राहून पण फार मोठी आठवण राह. दारू पेन जर तुला सुकून मिळत हवा ना, तर समजून जा दोस्तार, तू बर्बादीच्या रस्त्यावर पोहोचेला आहेस. हॅलो. हॅलो अंकिता, काय रे? तेजूला फोन करायला सांग ना. हा सांगत आहो. दादा तू रात्रीस कोडं होतास? तुझ्या मित्राची तू चालत नाही जास काय? मी नाही जायची. ए वेळा आहेस काय? तयारी करणं जा गपचूप. तुला माहित काल दिस काय होते? काय? ती माझी मैत्रीण दरसू. हा ओय ना काय ग, मी वही विसरली माझी. बस झाल. अगं मी आली लगेच.
सोनू काय करायचं तिकडे लक्ष देस असा या सगळा तर होत राह. असा पण या माझ्या आरे होता तर सोनू असा जास्ती विचार नाही करायचा. ते सगळे गोष्टीसाठी कानून आहे ना. कानून बस दादा, तू पण कानूनच्या भरोशावर बस. हॅलो तू ते अंकिताला कशाला सुधीस फोन करस? सुद्दीस कुठं? मला तुझशी बोलायचं होता तेच फोन करायला सांगलं. बस कर यार, अथच आता खपू. मला नाही तुझशी बोलायचा. जा तू, मला सोड. याच्या पुढे कोणा कॉल करून नाही सांगला पाहिजे. कॉल करायला सांगला असा. सोनू तू जास्ती विचार नको करस ना. घरात राहाव. कुठे जास्त जरा काम आहे मित्राशी जाणी. लवकर ये जोस. जास्ती टेन्शन नको घेसाव. तेजू काय रे कोठे इकडे हिंडस? आलो सा इकडच ते जा ना घरा. इकडे कसे आलास? ना. तेजू काय कर ते हे बिमार ना. तू कशा इकडे हिंडस? लोकांना सांगत ना मग काही सांगत. तू जा घरा ना. परत इकडे इज्जोस नको. ते जा ना घरा. इकडे कसे आलास? तू जा घरा ना. परत इकडे इज्जोस नको. मी कशी काय ते तुला नाही समजत ना. तू कसा काय ते मला नाही समजत. आपले फार अलग आहात. मी स्वतःला बदलवन. 4-5 दिवसात तू पण मला विसरशील. दादा ना सोनू चालत गेली काय? बस दादा, तू पण कानूनच्या भरोशावर बस. बस कर यार, अथच आता खपू. मला नाही तुझशी बोलायचा. जा तू, मला सोड. स्वप्नांच्या त्या ओल्या पानावर अश्रू शब्द सारे विरघळलो. वेळ म्हणतो विसरून जा, विसरून जा, विसरून जा. मन म्हणत अजून थांब, अजून थांब, अजून थांब. प्रेम जर खरच संपलं असतं कावला असता तुझाच ध्यास. राहुल विना हे जगणं अपुरं. प्रत्येक क्षणात तुझीच चाहूल, तुझीच चाहूल. नशिबाने दूर नेलं जरी मनात तुझंच राहील फूल. मनात तुझंच राहील फूल. तुझ्या विना, फक्त तुझ्या विना. हॅलो आय मिस यू. मला तुझ्याशिवाय नाही राहावं. एकदा शेवटचा तुझी तोंडून माझं नाव ऐकायचं आहे. मोने. पिल्लू. पिल्लू, आपला ब्रेकअप नाही होते. आपल्याला मजबुरीने दूर केला. तुझ्या आठवणी बेस रजस ब्लॉक मध्ये टाकत आहे. अजूनही माझ्या सोबत चालते.
ए मामा तुला आवाज ऐकायला काय इकडे इकडे ऐकायला आहे पहिल्या पण 2-3 असे ऐकायला चल पण तू पोलिसाला पहिला फोन हा, थांबा, लावा. काहीतरी गडबड मोठी गडबड झाली आहे. चल चालत चालत मी लावतो हे पण काय झालं आहे काय त्यात काही समजत नाही आहे. तेच ना काय रे मामा काय झाला गा बाय होते तर काहीतरी गाज ऐकत आहे पण काय आहे तेच नाही आम्हाला पण समज आम्ही ऐकून आलो हो मी तू शेतावर जाधेल तर पाला भारत होतो तर गाजस ऐकायला हा, तरी हा. आलो तसा बंदकीचा आवाज एवढे दूर तरी आम्हाला गोल्या जसे ऐकायला हा साईडला राही साहेब काय केलंय ना यांनी 3 करायचं मर्डर केला आतमध्ये काय मर्डर केला हा आता याला फाशी येईल पण याला काय गरज होती मर्डर करायची त्याच्यासाठी कानून होता ना साहेब फक्त 5 मिनिटं सोड. चल का साहेब फक्त 5 मिनिटं. साहेब फक्त 5 मिनिटं सोड. तर असं काही साम्राज्य उभं करायचंच काय फक्त 5 मिनिटं देत आहे तुला मी चल जा कोणते कानूनची गोट करा तुम्ही जो कानून कारचे केशीला आत्महत्येचे केशीत बदलून टाकत त्याची राज्य त्यांची हारी झाला यात जर तुमच्या घराचे परिचय होता तर तरी पण तुम्ही असंच सांगतास काय अरे खालतं काय ना ग नजरेला नजर लावून बोला ना अरे पोरी होतच बारीक बारीक कपडे भरत ना तसा हॉल वा रे दुनिया बारीक कपडा बारीक विचार पण आजकाल जे जे पोरीच्या हारी असं झालं ना त्याची 99% पोरीचे कपडे बारीक नाही होत आज जे त्यांच्या हारी झाला यात जर तुझे पोरीच्या हारी होता ती पण कोणाची तरी लाडाची लेख होती अरे रातचे टाइम होईत हिंडत तर तसं व्हायचंच ना वा मामा वा आज परत तुझा पोसे 10 वाजेच्या आत घरात आला आहे काय सवताचा लेखूसच घराच्या बाहेर अखरात हिंडल तर का पोरगी सुरक्षित राहल सवताचे पोशाले संस्कार द्यायचे टाकून लोकांच्या पोरग्याला वेट नको सांगा नाही तर पेन्शनच्या जागा टेन्शन देन अरे त्या पोरी जसे नखरे करतील तर पोसे काय नाव राहतील अर्धे पोरी ही जवानी तर सोड बालपण पण नाही बेस्ट गेला होता तरी पण असा त्याच्यारी कशा झाला मेणबत्ती पेटून काय नाही व्हायचा इथं फक्त 2 दिवसाची आग आहे चल विचार बदला विचार रागाच्या वादळा हरवलो आपण तरी मनात तुझाच चेहरा राहिला आजकालचे पोराचा क्रेज आहे हवाबाजीचा बदमाशीचा आजकालची पोरा तर नांगेलेच्या विना इंस्टाग्रामवर भाई का रोल आहे औकात की बात मत कर दम हवा तर लोकेशन पाठव आपल्या गावाकडची पोरा हिंडत ना ग्रुप करून स्वतःला गँगस्टर समजून पण गँगस्टर या नावच फार खराब आहे रील मध्ये जेल बेस वाटत पण रिअल मध्ये नांगसाल ना तर जेलात मरा वाटेल पण तुम्हाला राहाय नाही वाटत पहिला फक्त शहरातच कराच्या ना अत्याचाराच्या घटना ऐकात पण आता तर ग्रामीण भागात पण या घटना होया लागल्या हा गावाखेडे पाड्यात पण कराच्या घटना घडा लागल्या हा त्या घटना कुठंतरी थांबल्या पाहिजेत त्या घटना होयाच नाही पाहिजेत याच्यासाठी जनजागृतीसाठी यो व्हिडिओ बनवेला आहे तर यो व्हिडिओ फक्त तुम्हीच नको नांगू तुमचे मित्राला तुमचे कुटुंबाला शेअर करा ना तिला पण या घटनेविषयी जागृत करा पोरा हो स्टोरी तुम्ही नांगली मोहन नावाचे पात्राच्या बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार झाला ही गोट जर मोहन नावाच्या पात्राला माहीत पडला तर ऑलरेडी तो गरम डोक्याचा होता त्याला राग लवकर येत होता जर त्याला ती अत्याचाराची गोष्ट माहीत पडली तर त्याला फार राग आला शेवटी ते रागात तो जिन अत्याचार करेल होतं तिघाही ते तिघाला त्याहन मारून टाकला तर तो आवाज बाजूचे लोक आहे ऐकला ना पोलिसाला फोन केला शेवटी पोलीस आलं मोहन नावाचे पात्राला धरून घेऊन गेलं शेवटी त्याला झेलात जायला लागला भले त्याही चांगला काम केला हवा पण कायदा हातात घेतला त्याचे आईस बापाशी उष्णपासनं पैसे करून वकिलाला पैसे देत तरी पैसे पुरं नाही झालं तर ती नाक्यावर कामावर जाऊन पैसे जमा करून वकिलाची फी भरत आज तिच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण घराचा माणूस
झेलात गेला, अत्याचार केला ना, तिला आपली असाच सोडून द्यायचा, तिला काहीच करायचा नाही असाहून आहे, पण त्याला मारून ना कायदा डायरेक्ट हातात घ्यायचा, ही चुकीची गोष्ट आहे. कायदा तुम्ही नको हातात घेऊ. कायदा सुव्यवस्था चांगला राहा पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रशासनाने पोलीस प्रशासनाची व्यवस्था करून दिलेला आहे. तर अशी वाईट घटना घडली, बलात्कार झाला, अत्याचार झाला, तर ती तक्रार लगेच जवळचे पोलीस स्टेशनला जाऊन नोंदवा. पोलीस प्रशासन योग्य ते कायद्याचे माध्यमाचे संबंधित गुन्हेगारावर कारवाई करून न्याय मिळवून देता येईल याच्यासाठी यो जनजागृतीसाठी खास व्हिडिओ बनवेला आहे. आपल्या जीवनात चांगला काम करून ना चांगला नाव मोठा करा. भाईगिरी करून, दादागिरी करून, मारामारी करून, भांडणा करून स्वतःचं नाव मोठा कराल तर लोक तुम्हाला चांगला नाही सांगत, समाज तुम्हाला वाईट नजरेने नांगल. त्याच्यामुळं एकूच जीवन मिळेलं आहे, ते एक जीवनात लोकांचा चांगला कसा करता येईल, लोकांची सेवा कशी करता येईल, चांगल्या गोष्टीसाठी लढता कसा येईल त्या नांगा. याच्या पुढं तुम्ही समाजात एक चांगला काम करून चांगला माणूस बनाल, जबाबदार नागरिक बनाल, लोकांची मदत कराल, सेवा कराल ना, चांगले कामाची स्वतःचं नाव मोठा कराल, भांडणापायशी दूर राहाल ना, समाजात एक चांगला वातावरण निर्माण करून चांगला माणूस बनाल अशी मी अपेक्षा व्यक्त करी. पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा, नमस्कार.